नमस्कार, राम राम मंडळी. साहित्य मोड चॅनेलवर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक आयलंड मायानगरीतील कलावैभव या उपक्रमाच्या तिसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत वांद्र्याला SV रोडवर सी लिंकला जाणाऱ्या पुलाच्या खालील वाहतूक बेटावर, म्हणजे ट्रॅफिक आयलंडवर. या वाहतूक बेटावर आहे एक शिल्पाकृती, मुंबई 24/7 असे नामकरण केलेली. 24/7 धावणारी मुंबई, कधीही न थांबणारी, न झोपणारी, घड्याळाच्या काट्यावर पळत राहणारी. अहो, इथे प्रत्येक जण पळत असतो. कुणी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कुणी मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करता यावीत म्हणून, कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कुणी पैसा मिळवून श्रीमंत होण्यासाठी. अहो, प्रत्येकाची कामं वेगवेगळी, दिनक्रम वेगवेगळा, कामाच्या वेळा वेगवेगळ्या, पण एक गोष्ट मात्र समान, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणे. खरं सांगायचं तर वेळ दाखवण्यासाठी वापरलं जाणारं घड्याळ मुंबईकरांना पळत ठेवण्याचं काम करतं. आणि मुंबईकर देखील घड्याळाच्या काट्यावर स्वार होऊन पळत राहतात. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला सुरू होते. ती मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दर 3-4 मिनिटाच्या अंतराने धावतच असते. पण ऑफिसात वेळेवर पोहोचण्यासाठी प्रत्येक मुंबईकराला ठरलेली लोकलच पकडायची घाई. 8-12ची विरार लोकल चुकली ना तर संपूर्ण दिवसाच्या वेळेचं गणित बिघडतं म्हणे. धावपळ करून, गर्दीत धक्काबुक्की करत, स्वतःची बॅग सांभाळून गाडीत चढण्याचं दिव्य पार पाडल्यावर गाडीत नीट उभं राहण्यासाठी जागा मिळणं म्हणजे भाग्यच की. आणि आपलं स्टेशन येण्याआधी बूट टेकण्यासाठी सीट मिळणं म्हणजे अहो सेलिब्रेशनच म्हणा. हां, पण तरीही खचाखच भरलेली धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दारात लटकणारे मुंबईकरच गाडी पकडण्यासाठी हात देतात. हां, आणि गर्दीत धक्का लागल्यावर किंवा पायावर पाय पडल्यावर शिव्यांची लाखोली वाहणारे मुंबईकर थोडा ॲडजस्ट करू ना असं म्हटल्यावर थोडंसं सरकून, पाय थोडे जवळ घेऊन चौथ्या माणसाला बसण्याची सोयही करून देतात बरं का. अहो, वेळेचं गणित मुंबईकरांच्या रक्तात एवढं भिनलंय ना की त्यांचा प्रत्येक हिशोब हा वेळेवर आधारित असतो. कोणी पत्ता विचारला की उत्तर मिळतं हे का इथं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मुंबईकर घर विकत घेतो ते देखील रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकापासून किती मिनिटाच्या अंतरावर आहे हे पाहूनच. हॉटेलमध्ये गेल्यावर बरेच मुंबईकर मेन्यू न वाचताच जल्दी क्या मिलेगा हे वेटरला विचारूनच ऑर्डर देतात. सतत धावण्याची सवय लागलेल्या मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे दंगली झाल्या, पूर आला, दहशतवादी हल्ले झाले तरी मुंबई लगेच काट टाकते, उभी राहते आणि नेहमीच्या गतीने धावायला सुरुवात करते. मंडळी, धावत राहणाऱ्या या मुंबईकरांबद्दल अजून एक वैशिष्ट्य एका सर्वेक्षणात समोर आलंय. धकाधकीचं जीवन जगणारा मुंबईकर कमीत कमी सुट्ट्या घेऊन जास्तीत जास्त वेळ काम करतो असं एका ट्रॅव्हल वेबसाईटनं केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो. आठवड्याचे 7ही दिवस 24 तास धावत असणाऱ्या मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून वांद्र्याला SV रोडवर सी लिंकला जाणाऱ्या पुलाच्या खाली ही शिल्पाकृती उभारली गेली आहे. मुंबई 24/7 असं नामकरण केलेल्या ह्या शिल्पाकृतीत घड्याळाच्या तबकडीत बिल्डिंगच्या जंगलात एक मुंबईकर धावताना दाखवलाय. गाडीतून जाता येताना देखील ही शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेते. मायानगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंडवर बरं का अशाच कलात्मक शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत. या शिल्पाकृती आपल्या मुंबईच्या सौंदर्यात भर घालतात. पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतींकडे आपलं दुर्लक्षच होतं नाही का. आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील शिल्पाकृतीचं कलावैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका घेऊन आम्ही आलो आहोत. ट्रॅफिक आयलंड अर्थात मायानगरीतलं कलावैभव या मालिकेच्या या भागाचं लेखन केलं होतं राजन पाटकर यांनी आणि अभिवाचन केलंय राजन पाटकर आणि धनश्री करमरकरने. आपण पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी मंत्रालयासमोरील
पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा असा संदेश देणाऱ्या वाहतूक बेटावर. मित्रमैत्रिणींनो, आमची खात्री आहे की आपल्याला आत्तापर्यंतचे 3ही भाग आवडले असतीलच. त्याची व्हिडिओ लिंक तुमच्या सोबतीनं धावणाऱ्या मुंबईकरांना पाठवायला विसरू नका. असा वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनेलवर फेरफटका मारा. आवडलं काही तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल ना? धन्यवाद.